नमस्कार। ही गोष्ट आहे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची वेळची। संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामध्ये प्र के अत्रे हे नाव अग्रेसर होतं, ज्यांच्या लेखणीने आणि वाणीने विरोधकांच्या उरातही धडकी भरत असे। तसेच प्र के अत्रेंनी एकदा यशवंतराव चव्हाणांवर टीका करताना एक अग्रलेख लिहिला होता। अग्रलेखाचं शीर्षक असं होतं की निपुत्रिक यशवंतरावांच्या हाती महाराष्ट्राची धुरा। अग्रलेख वाचून आणि एकंदर वक्तव्य वाचून यशवंतरावांनाही हे झालं, धस्स झालं आणि धक्का बसला। त्यांनी अत्रेंना फोन केला आणि सांगितलं की 42च्या छोडो भारत आंदोलनाच्या वेळी त्यांच्या घरावर धाड पडली आणि त्यावेळी यशवंतराव घरात नव्हते। त्यामुळे यशवंतरावांच्या पत्नी वेणुताई यांच्यावर ब्रिटिशांच्या सैनिकांनी राग काढला आणि त्यावेळी वेणुताई गरोदर होत्या आणि त्यांच्या पोटावर लाठी मारली आणि त्यामुळे त्यांचा गर्भपात झाला आणि त्यानंतर पुन्हा त्यांना संतान होऊ शकलं नाही। हे ऐकून अत्रेंनाही धक्का बसला। अत्रेंना पश्चात्ताप झाला। त्यांनी तत्क्षणी यशवंतरावांची माफी मागितली, तसंच घरी जाऊन वेणुताईंचीही माफी मागितली। त्यानंतर भरसभेत जाहीर माफी मागितली। असे माफी करणारे आणि माफी मागणारे राजकारणी त्या काळी होते। आज खुनशी राजकारणी आणि खुनाच्या भाषा करणारे आणि गुंडगिरीच्या भाषा करणारे लोकप्रतिनिधी आहेत। फरक आपल्याला जाणतोय। आपणच ठरवायचे आपल्याला माफी मागणारे मोठ्या मनाचे राजकारणी हवेत का खुनशी प्रवृत्तीचे राजकारणी हवेत। धन्यवाद।